Thank you so much. मतलब ये introduction was more linear than my actual journey was. Thank you so much for this sweet gesture from all the respected faculties. I hope I am properly audible. Yes, sir. Yes. Okay. So thank you so much, principal sir and all the faculties who nicely introduced me. And sir has already told you about those career goals, right? Or let me tell you guys. I hope you all are. सब लोग ऐसे लॉगिन करके नहीं बैठे ना? हाँ. So, as you all are from agri business school, right? तो यहाँ पे क्या होता है? We will have a quick interaction. Don't worry, मैं आपको ज्यादा बोर नहीं करूंगा, ठीक है? क्योंकि मुझे भी ज्यादा बोर नहीं होना है. तो we will have point to point discussion on this part. देखो यहाँ पे कुछ लोग ऐसे होते हैं आफ्टर 12th they took this agri business management, और वो एग्री बिजनेस होगा, कभी इंजीनियरिंग, व्हाटएवर. तो हर एक क्वालिफिकेशन में एक 20% लोग ऐसे होते हैं कि उनको मतलब पेरेंट्स या कोई रिलेटिव या कोई नेटवर्क में कुछ लोग होते हैं, दे आस्क यू कि यू शुड डू एग्री बिजनेस मैनेजमेंट, बहुत स्कोप है, यू शुड डू इंजीनियरिंग, बहुत स्कोप है, यू शुड डू मैनेजमेंट फील्ड, यू शुड डू बीकॉम, बीएससी, व्हाटएवर. ऐसे लोग होते हैं जो 20% अभी भी ऐसा सोच रहे कि मैं सही जगह पे आया हूँ या नहीं. ठीक है ना? ऐसे लोग हैं, रेज योर हैंड्स. है कि ऐसे कितने लोग हैं कि वो उनको सिर्फ किसी ने बोला था इसलिए दे टुक द डिसीजन बट दे डिड नॉट एक्चुअली लाइक इट? कितने लोग ऐसे? रेज योर हैंड्स. वहां पे रेज हैंड का फीचर है ना? या यू कैन पुट ऑन चैट बॉक्स आल्सो, ऑडियो आल्सो, बोथ विल डू. है क्या ऐसा कोई? हेलो. हाँ, यस. हाँ सर, तुमचं बहुतेक डबल सिस्टीमवर लॉगिन आहे का? यस सर. थोडा आवाज आणि थोडं नेटवर्क कमी दिसते जरा. नेटवर्क कमी आहे सर? हो सर, कारण थोडं आवाज ब्रेक होतो थोडा. Yes, am I audible? Yes sir. Okay. ये बैकग्राउंड कहाँ से आएगा पता नहीं मुझे. एक मिनट, ये बैकग्राउंड में चेंज कर दूं. Okay, so I hope this is all fine now. Yes sir. Yes sir. Okay, ठीक है. So देखो क्या होता है, हमने अभी ग्रेजुएशन ले लिया है. देयर इज नो अल्टरनेटिव नाउ. एक रतन टाटा का एक बहुत अच्छा स्टेटमेंट होता है, आई टेक द डिसीजंस फर्स्ट एंड देन ट्राई टू मेक देम राइट. राइट, तो पहले मैं डिसीजन ले लेता हूँ और फिर उसके बाद आई ट्राई टू मेक इट राइट. राइट, वो एकदम राइट कैसे हो सकता है, वो जो लिया हुआ डिसीजन वो मेरा काम है. राइट, दैट मीन्स अगर आपने कुछ डिसाइड किया कि आई हैव टू डू ग्रेजुएशन, आई हैव टू डू post graduation, I have to do MBA from top B school, right? So we are the one who are going to that. No faculties, no training institute, no one will make you, best than yourself. So अगर if you are really planning for higher studies from top B school से अगर आपको MBA करना है, why I'm telling top B schools guys, ध्यान दो अच्छे से. यहाँ पे if you have some basic research in the local area of Maharashtra, any other city, तो आपको पता चलेगा बहुत सारे कॉलेजेस है, बहुत सारे कॉलेजेस डिग्रीज प्रोवाइड करते हैं, MBA प्रोवाइड करते हैं, बट लुक एट देयर प्लेसमेंट रिकॉर्ड्स.
You might have your friends who are or seniors who are in some of the MBA कॉलेजेस, और फिर उनको कितनी प्लेसमेंट अपॉर्चुनिटीज आते हैं, उनका करियर कैसे बन रहा है, ये थोड़ा सा आप ऑब्जर्व करोगे, यू विल रियलाइज कि हमें सच में अगर MBA करना है, वी हैव टू गो इन टॉप बी स्कूल्स ओनली, तो ही एक करियर, और तो ही हम कुछ ऐसा बोल सकते हैं कि जिंदगी में आके हमने कुछ तो भी अच्छे से किया है, right? Now try to understand. In fact, I actually wanted to invite one of your alumni. पता नहीं मुझे वो अभी BSc एग्रीकल्चर या आपके और कुछ है वहाँ पे, हम ऐसा ही मान के चलते कि वो केकेवाग एग्रीकल्चर कॉलेज का स्टुडंट है, ऐसे हम पकडते हैं. शुभम गांगुडे हा एक तुमचाच सिनियर होता, अँड त्याने पण MBA चं प्रिपरेशन केलं आणि कॅट थ्रू त्याला खूप चांगला पर्सेंटेज आला, आणि त्याला IIM अहमदाबादचा इंडिया मधलं टॉप बिझनेस स्कूल, टॉप MBA स्कूल IIM अहमदाबाद मधून त्याला कॉल आलाय. MBA इन FIBM आय गेस काहीतरी होतं ते, ऍग्री बिझनेस मॅनेजमेंटच्याच रिलेटेड आहे, ठीक आहे. सो आणि पण त्याने मेहनत खूप घेतली. इट इज नॉट ऍज आय सेड की हे असं नाही की आम्ही प्रत्येकाला स्पून फिडिंग करणार आणि तो डायरेक्ट IIM अहमदाबादला जातो, असं नसतं. जोपर्यंत तुम्ही तुमचे एफर्ट्स टाकत नाहीत, राईट, तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. दॅट्स इट, राईट. सो मेहनत करायची म्हणजे नेमकं काय करायचं, ठीक आहे, म्हणजे MBA करायचंय, टॉप बिझनेस स्कूल मधून करायचंय, खरंच स्वतःचं करिअर बनवायचंय. आणि एक लक्षात घ्या, मी कायम एक गोष्ट सांगतो, एक थोडस अटेंटिव्हली, मला म्हणजे काहीतरी, आय होप ठीक आहे, व्यवस्थित आता ऑडिओचा काही इश्यू नाही, एकदा कन्फर्म करता प्लीज. नो सर. ओके. सो एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एक रिअलिटी तुमच्या लाईफ मध्ये किंवा कोणाच्या लाईफ मध्ये घडलेली. तुमचे पॅरेंट्स जेव्हा तुम्हाला ज्युनियर KG, सिनियर KG, फर्स्ट ला तुम्हाला जेव्हा घेऊन गेले असतील, कदाचित तुम्हाला दिवस तो आठवत असेल, आणि त्यांनी तुमचं ऍडमिशन घेतलं होतं, तेव्हा ऍडमिशन जेव्हा घेतलं होतं, तेव्हा त्यांनी एक स्वप्न बघितलं होतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी आज मी असं जे ऍडमिशन घेतोय, हा 15 वर्षानंतर, 16, 17, 18 वर्षानंतर जाऊन याचं करिअर जे आहे ते खूप चांगलं होईल, ही त्यांची एक अपेक्षा होती. जी कदाचित त्यांनी तुम्हाला बोलून दाखवली असेल, नसेल दाखवली, व्हॉटएव्हर, पण त्यांची अपेक्षा आहे, प्रत्येकाची असते, प्रत्येकाच्या आई वडिलांची असते, की माझ्या मुलाचं किंवा माझ्या मुलीचं करिअर खूप चांगलं बनावं. त्यासाठी तुम्हाला त्यांनी तेव्हा ऍडमिशन घेतलं होतं. त्याच्यानंतर परत तुम्ही पहिली, दुसरी, तिसरी, 10वीला आले, 10वीला पण तुम्ही इकडे क्लास लाव, तिकडे क्लास लाव, खूप चांगला अभ्यास केला. नंतर 11th 12th ला पण तुम्ही खूप चांगला अभ्यास केला, क्लासेस लावले, घरच्यांनी काही पैसे खर्च केले, त्यांच्याकडून आई वडिलांच्या तुमच्याकडून खरंच अपेक्षा आहेत की एवढे जर आम्ही वेळ दिलाय किंवा पैसा झालेला, त्याच्यावर खर्च झालेला, सगळंच झालेलं, आणि तुम्ही पण खूप मेहनत घेतली. ऍक्च्युली तुम्ही 10वीला पण विचार करा किती अभ्यास केला असेल सिरियस, याच्यातले 90% मुलांनी खूप सिरियसली अभ्यास केला असेल, मला गॅरंटी. 11वी 12वीला पण तुम्ही तेवढ्याच मेहनतीने अभ्यास केलेला आहे, आणि नंतर परत FY, SY आणि आता TY ला याच्यातले काही मुलं असतील, तुम्ही तुमचं अकॅडमिक इयर जे आहे ते ऑलमोस्ट 15 वर्ष, 13 ते 15 वर्ष तुम्ही ऑलमोस्ट तुमचं अकॅडमिक करिअर स्पेंड केलेलं आहे, ठीक आहे. आता हे जे 13 ते 15 वर्ष आहे, तुम्ही आठवण करा, तुम्ही खरंच तुमचा एक पिक्चर ना क्विक असा आला पाहिजे तुमच्या डोळ्यासमोर, की हे 13 ते 15 वर्ष मी काय काय गणगण केलेली आहे, काय उद्योग केले, किती अभ्यास केलाय, कुठं घरच्यांनी पैसे खर्च केले, कुठं क्लासेस लावले होते, मी किती अभ्यास केला, काय केला, हे कशासाठी केलं होतं, की आपल्याला आपलं करिअर खूप छान झालं पाहिजे, खूप व्यवस्थित करिअर बनलं पाहिजे, आपली पण इच्छा होती. कदाचित तुम्ही लहान असल्यामुळे तुम्हाला ती इच्छा एवढी तीव्रतेने माहित नसेल, पण तुमच्या आई वडिलांना नक्कीच माहिती आहे की ड्युरिंग डाऊन द लाईन 15 to 16 इयर्स याचं करिअर खूप चांगलं बनेल, आणि म्हणून मी माझे एफर्ट्स टाकणार. त्यांनी काम करून तुम्हाला शिकवलंय. आता तुमचा टर्न आहे की मला खरंच मी जे 15 वर्ष अभ्यास केलाय किंवा मी जे 15 वर्ष काही उद्योग केले, माझ्या घरच्यांनी जे माझ्यावर काही वेळ खर्च केलाय,
पैसा खर्च केलाय, त्याचं काहीतरी चीज करायचं असेल, तर मला खरंच माझं करिअर आता टर्निंग पॉइंटवर आलेलं आहे आणि मला खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे, हे जेव्हा तुम्ही विचार कराल आणि एकच क्षण तुम्हाला जगायचं आयुष्यात, जेव्हा एखाद्या कंपनीचं, भले ते तुम्ही बीएससी नंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम थ्रू किंवा एमबीए करून टॉप बिझनेस स्कूल मधून तुम्हाला एक ऑफर लेटर येणार आहे, ज्याच्यावर तुमचं नाव लिहिलेलं असेल. एक इमॅजिन करा, तुमचं नाव लिहिलेलं आहे आणि त्याच्यात लिहिलेलं आहे डिअर सो अँड सो, डिअर गणेश बैरागी, आय होप यू आर स्टुडंट ओनली. गणेश स्टुडंटच आहे ना? स्टुडंटच आहात ना आपण? Yes, sir. Student आहे sir. ओके. सो तिथं लिहिलेलं असेल, डिअर गणेश बैरागी, यू हॅव बीन फायनली सिलेक्टेड in our organization with a package of 6 lakhs, 5 lakhs, 4 lakhs, 3 lakhs, whatever, 8 lakhs. 6 लाखाचं पॅकेज तुम्हाला आमच्या कंपनीत मिळालंय, असं ऑफर लेटर तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर जेव्हा दिसेल, राईट, इमॅजिन करा, सगळ्यांनी इमॅजिन करायला काही पैसे लागत नाही. इमॅजिन करा की तुमचं नाव आणि त्याच्या पुढं असं असणार आहे की हे तुम्हाला ऑफर लेटर मिळालंय, you have been offered, you have been selected in our organization with a package of 6 lakhs. ते ऑफर लेटर जसं तुम्हाला मेल दिसतं, कुरिअर येतं, व्हॉटएव्हर, एक पहिलं काम तुम्ही हे करता की तुम्ही तुमचा फोन घेतात, राईट, आणि कॉल करतात की पप्पा, तुम्ही मला जे 15-16 वर्षांपूर्वी जर माझा हात धरून माझं ऍडमिशन घेतलं होतं आणि तिथं जेव्हा स्वप्न बघितलं होतं की 15 वर्षानंतर माझा मुलगा किंवा माझी मुलगी खरंच त्याचं भलं होईल, आणि त्याच्यासाठी मी थोडासा प्रयत्न म्हणून पप्पा मला आज किंवा मम्मी मला आज 6 लाखाचं पॅकेज मिळालंय, आणि तुम्ही जेवढी मेहनत घेतली माझ्यावर, मी पण जेवढी मेहनत घेतली 15 वर्षांची, तिचं खरंच काहीतरी मला चीज मिळालंय आज असं मला वाटतंय, ते ऑफर लेटर बघितल्यावर तुम्हाला मिळेल. आणि खूप छान अनुभव असतो, खूप लोक जगतात हे, खूप लोक एक्सपिरियन्स करतात हा मोमेंट, आणि खूप छान असतो हा. आणि तो जर तुम्हाला करायचा असेल तर त्याच्यात काय तुम्हाला 3ऱ्या मजल्यावरून किंवा 4थ्या मजल्यावरून उड्या मारायच्या नाहीये, खूप सोपं काम आहे. 3 ते 4 गोष्टीत आपल्याला खूप चांगलं व्हायचंय, आणि तर तुम्हाला हा क्षण जगता येईल. तुमच्या 15 वर्षांचं काही चीज करायचं असेल तर स्वतःसाठी, जे फायनल इयरला आहे त्यांना 7 ते 8 महिन्यांचा वेळ असेल, जे सेकंड इयरला असतील त्यांना 1 ते 1.5 वर्षांचा. आय होप आपल्याकडे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर तीन पण आहे ना याच्यात, की फक्त फायनल इयर आहे? नाही, ऑल 3 इयर्स. ऑल 3 इयर्स. तर काही लोकांना जास्त वेळ, जे फर्स्ट इयरला आहे त्यांना जास्त वेळ आहे, सेकंड इयरला थोडासा प्रपोर्शनली कमी आहे, फायनल इयरला प्रपोर्शनली अजून थोडासा कमी आहे, ठीक आहे. याच्यात जर आपण व्यवस्थित जर मेहनत घेतली येणाऱ्या फक्त एखाद्या वर्षात, तर तुम्ही तुमचं करिअर एक टर्निंग पॉइंटला येऊ शकतं आणि तुमचं एवढ्या वर्षांचं चीज काहीतरी बनू शकतं, राईट. दिस इज व्हॉट आय वॉन्टेड टू से. आणि याच्यासाठी ज्या 2-3 गोष्टी आपण डिस्कस करू, पण पहिले तर तुमचं ही मेंटल क्लॅरिटी पाहिजे की मला खरंच काहीतरी करायचंय, मला खरंच माझ्या आईवडिलांना एक प्राऊड मोमेंट फील करून द्यायचं आहे. कारण काय होतं लक्षात घ्या, हे तर तुमचं तर करिअर चांगलं बनणारच आहे, ऍक्च्युअल स्वार्थ तुमचाच आहे, पण तुम्हाला दुसऱ्या भाषेत सांगायला लागतं. तर जेव्हा तुमचं करिअर खूप चांगलं यायला येतं ना, तर घरच्यांना पण एक प्राऊड मोमेंट तो असतोच, आणि तुमचे आई वडील पण एक मोठेपणाने सांगू शकतात किंवा आई वडील, भाऊ बहीण किंवा काय, की माझा मुलगा किंवा माझी मुलगी एवढ्या चांगल्या ऑर्गनायझेशन मध्ये कंपनीत जॉबला लागली, खूप चांगली प्रोफाईल आहे, 5-6 लाखाचं पॅकेज, मला कल्याण झालंय, ते सांगायला पण त्यांना आनंद वाटतो. आणि तेच जर तुम्ही जॉबलेस राहाल तर ते त्यांना लपवायला लागतं, आणि अशा गोष्टीत रिलेटिव्ह मुद्दाम विचारतात, पोराचं काय, पोरीचं काय, मुद्दाम विचारतात. ते त्यांना माहितीये याचा कार्यक्रम झालेला आहे, आलं लक्षात. आणि तो कार्यक्रम कोणी केलाय? रिलेटिव्ह नाही करत, तो कार्यक्रम ऑलरेडी बिईंग स्टुडंट, बिईंग नॉट अ सिरियस स्टुडंट, तो आपणच आपला करून घेतो. फॅकल्टी जे सांगतात ते तुम्हाला असं वाटतं की काय रिकामे टाइमपास करता, यांना काय पैसे मिळतात, आपल्याला काय सांगायचे, असं तुम्हाला वाटतं, राईट. आणि ते का सांगता की ते त्या लेवल मधून गेलेले, त्यांना माहिती आहे की मुलांनी काय केलं पाहिजे, काय नाही. आणि हे जे 70, आता जे 70 मुळे, लक्षात घ्या, मी कायम सांगतो सुरुवातीलाच, या 70च्या 70शी मला तरी पर्सनली काहीच घेणं देणं नाही. याच्यातल्या फक्त 20 ते 25 मुलांसाठी मी हे सेशन घेतोय, कारण मला माहितीये याच्यातले 20 ते 25 मुलं मी जे काही सांगणारे किंवा फॅकल्टीज जे काही सांगतात ते सिरियसली त्याच्यावर काम करतात, आणि त्याच
स्टुडंटचं करिअर होतं हे लक्षात घ्या. मग उरलेले जे 40-50 लोक आहे त्यांच्याशी त्यांनाच काही घेणं देणं नसतं, म्हणून मला पण काही घेणं देणं नसतं. दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू मेक इट क्लिअर. ठीक आहे. जर खरंच आपल्याला काहीतरी करिअर घडवायचंय, पहिले तुम्ही डिसाईड केलं पाहिजे. ते करणं खूप सोपं आहे, पण पहिले तुमच्या मनात आलं पाहिजे की मला खरंच माझ्या आई वडिलांना एक प्राऊड मोमेंट, तो क्षण मला त्यांना जगवायचा. त्यांच्या डोळ्यात आनंद आले पाहिजे की खरंच माझ्या मुलाने किंवा माझ्या मुलीने मला खरंच एक अभिमानाचा क्षण जगायला अपॉर्च्युनिटी दिली. ते जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी खूप प्रोसेस सोपी आहे. फक्त हे ऑब्जेक्टिव्ह तुमचं क्लिअर झालं पाहिजे. आपली तर लाईफ सेट होतेच, पण आपण एक आपल्याला ज्यांनी जन्म दिलाय त्यांना पण आपण एक मानधन देतो या गोष्टी. ठीक आहे. I hope this is clear, and then we'll start with what career and what requirements to build your career is. Everyone is with me? बोलो. आणि ज्यांना रिकाम आहे बघा, ज्यांना बोर होत असेल किंवा टाइमपास करायचं असेल ते गेले तरी चालतील. अटेंडन्स मी सांगून देईल, तुमचं ते टेन्शन घेऊ नका. पण फक्त मला अटेंड करायची, अटेंडन्स लावायची, लॉग इन करून बसू नका. 20-25 पोर राहिले तरी चालतील. ठीक आहे. थँक्यू सो मच, अँड विल स्टार्ट विथ द सेशन. बिफोर दॅट आय विल जस्ट चेक इफ yes, could you please confirm once if I am audible and visible properly? Yes, sir. Okay. So just let me know in between if anything happens. So let us start, and we'll do it quickly. हम थोड़े शॉर्टकट ट्रिक्स भी बोलूंगा आपको, कैसे स्क्वेअर्स 104 चा स्क्वेअर पटकन तुम्ही 108 16 कसा म्हणू शकता, 107 चा स्क्वेअर 108 चा स्क्वेअर 112 चा स्क्वेअर वगैरे थोडेसे काही शॉर्टकट ट्रिक्स पण बघू. त्याच्या आधी आपण थोडंसं डिस्कस करू व्हाट एमबीए एंट्रन्स आर and what colleges are, what is the process to get into top B schools. Not only MBA entrance, जसं आपल्या प्रिन्सिपल सरांनी सांगितलं की तुम्हाला 3 ऑप्शन्स आहे. एक तर एमबीए म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, दुसरा गव्हर्नमेंट एक्झाम्स, तिथं पण तुम्हाला ऍप्टिट्यूड करायचंय. एमबीए एंट्रन्स मध्ये पण ऍप्टिट्यूड करायचंय. मग दोघं ऑब्जेक्टिव्ह जर तुमचे असतील तरी दोन्ही ऑब्जेक्टिव्ह एकाच टॅबलेटने, ऍप्टिट्यूडच्या टॅबलेटने तुम्ही बरे होणार आहे, दोन्ही ऑब्जेक्टिव्ह वाले लोक. ठीक आहे. आणि तिसरा जो आंतरप्रेन्युअर आहे, आता ते तर तुमच्या फॅकल्टी चांगले सांगू शकतील, पण तरीही त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित बघा थोडस, कारण त्याच्यातही मेहनत, पेशन्स खूप गरजेचा असतो. बिंग आंतरप्रेन्युअर म्हणजे ऍप्टिट्यूडचा अभ्यास करण्याला जेवढी मेहनत किंवा पेशन्स लागते त्याच्यापेक्षा जास्त पटींनी मेहनत बिंग आंतरप्रेन्युअरला लागते, पेशन्स आंतरप्रेन्युअर होण्यासाठी लागते. आणि लॉकडाऊनने हा पेशन्स खूपच खतरनाक टेस्ट केलेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. सो आय होप एव्हरीवन इज अटेंटिव्ह. आहेत ना सगळेजण अटेंटिव्ह? चॅट बॉक्सवर एकदा हो बोला सगळे पटकन. अटेंटिव्हली ऐकत असाल तर चॅट बॉक्सवर हो बोला. चॅट बॉक्स इन द सेन्स ऑडिओवर पण बोलू शकता पटकन. अरे ओके, बोला पटापट, भरला पाहिजे चॅट बॉक्स पूर्ण. यस टाकायचं फक्त सगळ्यांना. पटकन. So okay, we would start the session with this quote. All of us do not have an equal talent. अच्छा मला एक सांगा, चॅट बॉक्सवर तुम्हाला फक्त येस टाकायचंय, पटकन टाका, नाही तर डायरेक्ट रिमूव्ह वाले. येस फक्त टाईप करायचं तुम्हाला. ओके.
ठीक आहे. सो ऑल ऑफ अस डू नॉट हॅव इक्वल टॅलेंट, बट ऑल ऑफ अस हॅव अन इक्वल अपॉर्च्युनिटी टू डेव्हलप आर टॅलेंट. ठीक आहे. प्रत्येकाला इक्वल अपॉर्च्युनिटी असते, सगळ्यांना सारख्या संधी असतात आपलं टॅलेंट डेव्हलप करायची. फक्त ती एक इच्छाशक्ती पाहिजे. आणि मी तुम्हाला ऑलरेडी ऑब्जेक्टिव्ह सांगितलंय की आपलं तर करिअर भलं करायचंच आहे, पण आपल्याला ज्यांनी घडवलंय त्यांना पण आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन द्यायचंय. इनफॅक्ट तुमचं कॉलेज पण तुमचे बॅनर लावतं, तुमचं काही करिअर खूप चांगलं स्ट्रॉंग झालं तर ते पण तुमचं मार्केटिंग करतं खूप चांगलं. आणि ते क्षण खूप पुढचे खूप चांगले असतात, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय गरजेचं आहे हे आपण बोलू. as already sir have already told about myself वगैरे. ठीक आहे. सो आय विल नॉट वेस्ट. अच्छा, ये दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग आय वॉन्ट टू टेल यू. म्हणजे मी जे काही बोलणार आहे थोडंसं ट्रस्ट वाटेल तुम्हाला म्हणून मी हे सांगतोय. युडेमी इज अमेरिका बेस्ड ऑर्गनायझेशन. युडेमी काही लोकांना माहित असेल, पण हे इंजिनिअरिंगला जास्त याचं क्रेज असतं युडेमीचं. आणि इंटरनॅशनल कोर्सेस असतात. त्याच्यावर तुम्ही फक्त ऍप्टिट्यूड जरी टाकलं, ठीक आहे, तरी तुम्हाला 750 म्हणजे पूर्ण ज्या कंट्रीज आहे, जेवढ्या काही कंट्रीज आहे युडेमीवर, 750 कोर्सेस मध्ये तुम्हाला पहिला कोर्स हा दिसेल, ऍप्टिट्यूड फॉर प्लेसमेंट्स, क्वांटिटेटिव्ह ट्रिक्स, अँड दिस इज बाय मी. ठीक आहे. these are the ratings you could see. there are 2 courses, right? म्हणजे इंटरनॅशनली 53 कंट्रीजचे स्टुडंट्सने हा कोर्स घेतलेला आहे. दिस इज व्हॉट द रेटिंग इज. वाय आय एम टेलिंग यू दिस गाईज, तुम्हाला थोडंसं एक कॉन्फिडन्स यावा की मी जे काही बोलणार आहे त्याला थोडीफार व्हॅल्यू आहे. इट इज युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड कंटेंट्स विच आय एम गोइंग टू डिलिव्हर टुडे. सो प्लीज बेअर विथ मी. अँड जे 20-25 जे लोक आहे ते एकदम सिरियसली ऐका. बाकीचे नाही ऐकलं तर चांगलं, जे बोनस आहे. ठीक आहे. सो व्हॉट इज MBA एंट्रन्स अँड वाय डू वी नीड टू गिव्ह दॅट MBA एंट्रन्स एक्झाम? किती मला सांगा, फायनल इयरच्या बऱ्याच मुलांनी MBA CETचा फॉर्म भरला असेल. आता त्यांची 16-17 एक्झाम आहे की नाही? बोला किती लोकांची सांगा. 16-17-18 MBA CETची एक्झाम किती लोकांची याच्यात? बोला पटकन. चॅट बॉक्स, ऑडिओ दोन्ही चालेल. आता एक्झाम आहे CETची, असे किती लोक याच्यात? नाहीये, पासआउट नसतील याच्यात. ठीक आहे. सो याच्यातले बरेचसे मुलं वुड बी प्लॅनिंग फॉर MBA एंट्रन्स. म्हणजे आपल्याला फक्त एक CET दिसते आणि फार तर फार कॅट दिसते पुढे जाऊन. याच्यात मेजरली महाराष्ट्रातले जे मुलं आहेत ते कोणते कोणते ट्राय करता बघा. MBA एंट्रन्स. हा पहिली गोष्ट, MBA एंट्रन्स काय? आपल्याला जर MBA करायचं आहे तर तुम्ही एक लक्षात घ्या, जर तुम्ही कुठलाही क्लास नाही लावला, कुठलाही अभ्यास नाही केला, आणि क्लास लावणं काही मॅन्डेटरी नाही, तुम्ही सेल्फ स्टडी करून पण खूप चांगलं कमवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही सेल्फ स्टडी केला, क्लास लावून अभ्यास, क्लास नाही लावला, अभ्यास नाही केला, बरोबर, काहीच अभ्यास नाही केला एंट्रन्सचा, तुम्ही क्लास पण नाही लावला, काही युट्यूबवर पण नाही बघितलं, काहीच नाही बघितलं एंट्रन्सचं, तरीही तुमचं MBA होणार म्हणजे होणार, हे मी गॅरंटेड आजच सांगतोय. MBA ला तुम्हाला, एंट्रन्सला, MBA डिग्रीसाठी तुम्हाला अभ्यास करण्याची गरज नाही. पण MBA एंट्रन्सचं सिरियस प्रिपरेशन का लागतं? जर तुम्हाला टॉप B स्कूल्स मधून जर करायचं आहे, आणि लोकल MBA जर म्हणाल, लोकल MBA म्हणजे फक्त मी नाशिकचं नाही म्हणत, सगळ्या सिटी जे लोकल कॉलेजेस आहेत, ज्यांना काही इंटरनॅशनल किंवा नॅशनल रेप्युटेशन नाहीये, अशा कॉलेजेसमध्ये MBA ला एंट्रन्सला अभ्यास करण्याची गरज नसते. ते घरी येऊन येऊन तुम्हाला घेऊन जातील, राईट, टेम्पो मध्ये टाकून की चला MBA आमच्याकडे आहे, MBA आमच्याकडे आहे, ते बळच घेऊन जातील तुम्हाला, गरजच नाही अभ्यास करण्याची. पण त्याच्यानंतर प्लेसमेंट, एक तर 0 प्लेसमेंट किंवा तुम्हाला 7 आणि 8 हजार इकडे तिकडे फिरवतील, दॅट्स इट. ही तुमची सिच्युएशन असेल आफ्टर MBA. पण MBA एंट्रन्सचा सिरियस प्रिपरेशन आपण का करतो? ओनली बिकॉज आपल्याला पाहिजे की 15 ते 20 लाखांचं पॅकेज आपल्याला जर मिळालं तर आपलं करिअर एकदम खतरनाक, आणि तिथून पुढे लाईफस्टाईल वगैरे सगळ्याच गोष्टी एकदम व्यवस्थित होतात. ठीक आहे. लग्नाला पण जास्त इकडं तिकडं फिरण्याची गरज पडत नाही, घरीच येतात लोक, एवढं पॅकेज मिळालं, एवढं तर मोटिवेशन तुमचं पाहिजेच. ठीक आहे.
15 ते 20 लाखांचं पॅकेज तुम्हाला जर मिळवायचं असेल तर MBA एंट्रन्सचा सिरियस अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा मी एंट्रन्स म्हणतोय ना, तर त्या एंट्रन्सचा जो सिलेबस असतो तोच तुमचा गव्हर्नमेंट एक्झामचा पण असतो. म्हणजे MPSC, UPSC थोडस आता याच्यात जनरल नॉलेज कमी असतं UPSCच्या मानाने. MPSCत पण थोडंसं जनरल नॉलेज असतं, तर तो पार्ट एंट्रन्स मध्ये एवढा नसतो. पण बाकीचा मॅथमॅटिक्स, रिझनिंग, मॅथमॅटिक्स म्हणजे तुमचं ते सायन्सचं मॅथमॅटिक्स नाही, वेगळं आहे. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आपण म्हणतो, लॉजिकल रिझनिंग अँड डेटा इंटरप्रिटेशन अँड वर्बल एबिलिटी, या 3 गोष्टींचा अभ्यास तुम्हाला UPSC, MPSC, स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग एक्झाम सगळीकडे करायला लागतो. आणि एंट्रन्स मध्ये पण तेच विषय असतात. म्हणून तुम्हाला परत परत इकडे तिकडे अभ्यास करण्याची गरज नसते. ठीक आहे. मग MBA एंट्रन्सचा सिरियस प्रिपरेशन का करायचं? एक तर आपल्याला पॅकेज खूप चांगलं होऊन जाणार, बरोबर, खूप चांगलं पॅकेज मिळणार. दुसरी गोष्ट, आपल्याला प्रोफाईल जी असते ना, ती तुम्हाला क्वालिटी प्रोफाईल मिळते. तुम्हाला जर वाटतं ना मी खरंच स्मार्ट पोरगा आहे किंवा स्मार्ट पोरगी आहे, माझं असं डोकं चालतं, माझं तसं डोकं चालतं, ते ग्रुप मध्ये बोली बच्चन देत राहतो आपण. माझ्या अरे काय नाही रे, काय रिकामे टाइमपास करता, मी डायरेक्ट हे कराल आणि डायरेक्ट ते कराल. काहीच करू शकत नाही जर तुम्ही तुमचं हार्डवर्क आणि तुमचं पेशन्स जोपर्यंत प्रूव्ह करू शकत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू नाही शकत. लक्षात घ्या. सो MBA एंट्रन्सचं प्रिपरेशन जे आपल्याला करायचंय एंट्रन्स एक्झामचं, मग त्याच्यात कोणत्या एक्झाम्स येतात, कोणत्या कॉलेजसाठी कोणत्या एक्झामचं प्रिपरेशन करायचंय, ह्या पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मधून आपल्याला गव्हर्नमेंट जॉब मिळणार आहे, तिथं पण आपल्याला तोच अभ्यास करायचा आहे. राईट. मग याला जर एवढं वेटेज आहे तर त्याला तेवढा रिस्पेक्ट पण दिला गेला पाहिजे. तेवढा रिस्पेक्ट पण दिला. आणि असं काही नाही की ते एकदम जगा वेगळं आहे. जगा वेगळं काहीच नाही. इट इज व्हेरी मच डुएबल. म्हणजे मी तरी आय एम नॉट रिलेटेड टू दॅट फील्ड, UPSC वगैरे त्याच्यात मी रिलेटेड नाहीये. पण त्याचं जेवढं भीती आहे त्याची 1% पण भीती तुम्हाला MBA एंट्रन्स मध्ये नसते. पहिली गोष्ट. IBPS मध्ये पण त्या भीती नसतात. तुम्हाला डायरेक्ट गव्हर्नमेंट जॉबचा ऑफर आहे. वेन यू क्लिअर द एक्झाम, इंटरव्ह्यू वगैरे फक्त अंधश्रद्धा असते. जेव्हा तुम्ही प्री आणि मेन्स क्लिअर झाले, दॅट्स इट, यू आर डन विथ द कोर्स. आणि IBPS मध्ये काय असतं, यू डू नॉट हॅव काय म्हणतो आपण त्याला, हे जनरल नॉलेज वगैरेचा स्कोप खूप कमी आहे. या काही एक्झाम्स मध्ये खूप कमी स्कोप आहे आणि डायरेक्ट तुमचं करिअर टर्न घेणार आहे. राईट. सो दिस इज हाऊ इट इज. आणि म्हणून आपल्याला एक सिरियसली प्रिपरेशनच्या मागे लागायचंय, एकदम सिरियसली प्रिपरेशन. टाइमपास करायचा नाही. याच्यात तुमच्या अवतीभोवती काही शक्ती असतात. लक्षात घ्या. एक मिनिट. तुमच्या अवतीभोवती फिरणाऱ्या काही शक्ती असतात. राईट. त्या तुम्हाला सांगतील, अरे काही होत नाही रे, याचं काय झालं शिकून, त्याचं काय झालं शिकून, काय होत नाही, काय टाइमपास करते तू, चला इकडे जाऊन, चाल तिकडे जाऊ. ह्या शक्तींपासून सावध राहा. राईट. हेच आपला कार्यक्रम करतात. पहिली गोष्ट, तुम्ही त्या शक्ती बनू नका, ही एक वेगळीच गोष्ट आहे. पण तुमच्या अवतीभोवती अशा काही शक्ती असतील त्याच्यापासून सावध राहा. राईट. तुमच्या फेल्युअर पेक्षा ह्या गोष्टी खूप भयानक असतात. लक्षात द्या. तुम्ही डिसाईड केलंय ना, तुम्हाला पार करायचंय, बरोबर, अभ्यास तर तुम्हाला एकट्यालाच करायचंय. जर पगार आला, तुम्हाला 15 लाखाचं पॅकेज मिळालं, ते तुम्हाला एकट्यालाच वापरायचंय. ते काही तुम्हाला तुमच्या मित्रांना कोणाला देऊन नाही द्यायचंय. आलं लक्षात. मग आपल्याला आपलं करिअर घडवायचंय, तर आपण, आपला माइंड काय सांगतंय की मला खरंच आज मी विचार केलाय की मला खरंच काहीतरी करायचंय, मला खरंच माझ्या पॅरेंट्सला प्राऊड करून दाखवायचंय की खरंच मी जो जन्म घेतला त्याचा काहीतरी सार्थक झालं पाहिजे. आणि त्याच दृष्टीने मला प्रयत्न करायचे. कोणी काही म्हणू, मी एकदम कॅल्क्युलेटिव्ह टाइम देईल. टाइम द्यायचा असं काही नाही की सगळं एकदम घरात एक दरवाजा लावून बसायचं आणि तपच करायचं, असं नाहीये. पण एकदम कन्सिस्टंटली कॅल्क्युलेटेड टाइम देऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. नाव, ज्या MBA एंट्रन्स असतात त्याच्यात 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. MBA एंट्रन्स प्लस IBPS, MPSC चे 3 सेक्शन्स, UPSC ची CSAT, राईट, स्टाफ सिलेक्शन कमिशन, तिन्ही सेक्शन्स. Then there are good number of exams. All these 2 categories would require your quantitative aptitude skills, your logical reasoning skills and BRC. या 3 स्किल्स मध्ये आपल्याला काम करायचंय. आणि जेव्हा
आपण ह्या 3 स्किल्स मध्ये, या 3 डोमेन मध्ये जेव्हा अभ्यास करू व्यवस्थित, आपले खूप अपॉर्च्युनिटीज, खूप दरवाजे आपल्यासाठी ओपन होतात. खूप जास्त दरवाजे ओपन होतात आपल्यासाठी. आणि जर नाही केला, हे सगळेच दरवाजे बंद आहे. मग एंटरप्रेन्योरच्या नावाखाली तुम्ही रिकामा टाइमपास कराल. झालं तर चांगलं, जे घरी व्यवस्थित असेल, सगळं फंडिंग वगैरे, फायनान्स वगैरे स्ट्रॉंग असेल, तर तुम्ही एंटरप्रेन्योरशिपचा लगेच विचार करू शकता. पण त्याच्या पहिले जर काही वीक असेल तुमचं बॅकग्राऊंड वगैरे, तर इथं, आणि तुम्हाला अजून एक फायदा सांगतो एमबीएचा. ठीक आहे, जॉब हा एक तर फायदा आहेच आहे, पण ज्यांना खरंच एंटरप्रेन्योरशिप मध्ये जायचंय आणि खूप चांगल्या चांगल्या आयडिया आहे, पण फंडिंग कमी आहे, किंवा तशी पॉलिश्ड आयडिया येत नाही माइंडमध्ये, आयडिया आहे पण ती वर्कआउट कशी होईल, काय होईल हे कळत नाहीये, तर ही टॉप बी स्कूल्स मध्ये तुम्ही जेव्हा जाल, तिथं खतरनाक खतरनाक फॅकल्टीज तर येतात, गेस्ट लेक्चर वगैरे सगळ्या गोष्टींसाठी. दुसरी गोष्ट, तिथं इन्व्हेस्टर्स येतात कॅम्पसमध्ये. इन्व्हेस्टर्स येतात, ते तुम्हाला ऐकून घेतात. जे 60 मुलं आहेत, ते जे प्रेझेंटेशन देतील त्यांच्या आयडियाचं, त्यांना वाटलं की याच्यातले 20 मुलांच्या आयडियाज खूप चांगल्या आहेत, आपल्याला खूप मॅच होत आहे, आपण यांना पैसा लावू शकतो, ते खतरनाक पैसा लावता आणि तुमची आयडिया वर्क करून घेतात. राईट, हा एक फायदा आहे. भले तुम्हाला एंटरप्रेन्योरशिप मध्ये जायचंय, पण कळलं ना मी काय म्हणतोय, तुम्हाला टेक्निकल थोडा प्रॉब्लेम आहे, किंवा तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, किंवा तुम्हाला ऍक्च्युली काही सपोर्टच, किंवा ती आयडिया जनरेशन तर झाली, पण आयडिया वर्कआउट प्लॅन जो आहे तो तुम्हाला एमबीए शिकवल. आणि त्याला फंडिंग करण्यासाठी इन्व्हेस्टर्स कॅम्पसमध्ये येतात, तुमच्या आयडिया ऐकून तुम्हाला ते फंडिंग करणार आहे. आणि तुम्ही आता ज्या ज्या खूप बूम मध्ये कंपनीज आहे, लॉकडाऊन मध्ये खूप बूम मध्ये आल्या कंपनीज, त्या जर बघत असाल, इव्हन वॅक्सिन प्रोव्हायडरला पण फंडिंग मिळाली. काही ज्या स्टार्टअप आलेल्या आता पॅन्डेमिक मध्ये, ऑनलाईन टीचिंग स्टार्टअप, जसं अनअकॅडमी, बायजूज आहे, राईट. ह्या ज्या कंपनीज आहे, पूर्ण आणि पूर्ण यांच्याकडे आयडियाज होत्या. बायजूज इज अ सिंगल पर्सन, रवींद्रन बायजूज. अनअकॅडमी 3 लोक होते, गौरव मुंजाळ, सैनी, रोमन सैनी, युपीएससी IAS 1 वर्ष जिल्हाधिकारी म्हणून काम केलं आणि अनअकॅडमी सुरू केली. फंड इन्व्हेस्टर्स आहे, शोधले, आणि बिंग आता IAS असेल तर त्याच्यावर कोणी विश्वास ठेवलंच ना. तो जर चांगल्या कॉलेजमधून पासआउट झाला तर कोणी विश्वास ठेवतच ना. तो फायदा आहे ना त्यांच्या प्रोफाईलचा. आयडिया आली की मला ऑनलाईन टीचिंग मध्ये जायचंय, अनअकॅडमी प्लॅटफॉर्म काढला, आज 24,000 करोडचा टर्नओव्हर आहे अनअकॅडमीचा. 3 मित्रांनी सुरू केलेलं आहे, गौरव, रोमन आणि हेमेश, तिघांनी सुरू केलेला आहे. हा एकाने सुरू केलेला बायजूस, राईट. पण बायजूस वॉज पास आउट ऑफ IIT प्लस IIM. अनअकॅडमी वाले UPSC टॉपर, गौरव इज MBA पास आउट, राईट. जेव्हा तुमच्या मागे काहीतरी टॅग लागतो, तेव्हा तुम्हाला जे इन्व्हेस्टर्स आहे, फ्लिपकार्टचे 2 जण ज्यांनी सुरू केलं होतं, ते IIT चे पास आउट आहे. फंडिंग भले तुमच्याकडे त्यांच्यापेक्षा खूप चांगल्या आयडिया असतील, पण तुम्हाला ऐकायला तर कोणीतरी पाहिजे ना. समजतं मी काय म्हणतो, त्यांच्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आयडियाज असतील, पण तुम्हाला ऐकून तर घेतलं पाहिजे ना. आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रूव्ह करायला लागतं की मी खूप हार्डवर्क केलेला आहे, हा अभ्यास करून MBA एंट्रन्सचा मी खूप माझे पेशन्स ऑलरेडी दाखवले. आणि हेच समजतं इन्व्हेस्टर्स टॉप कॉलेजमध्ये का जातात, त्यांच्या बिल्डिंग चांगल्या असतात म्हणून नाही. त्यांना माहितीये इथं जो क्राऊड येतो तो खूप पिसून पिसून आलेला आहे, त्याचं खूप हार्डवर्क टेस्ट झालेलं आहे, त्याचे पेशन्स टेस्ट झालेले आहे, सगळ्या गोष्टी टेस्ट झाल्या, मग तो इथं आलाय. मग तो जेव्हा त्याच्या बिझनेसमध्ये पण जेव्हा उठेल, तेव्हा ह्या क्वालिटीज त्याच्या सोबतच राहणार आहे. येतंय लक्षात मी काय म्हणतोय? येतंय का लक्षात? हो सर. ठीक आहे. सो these are the 3 things which we need to prepare for. आणि मग या 3 गोष्टी काय असतात लक्षात घ्या. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, म्हणजे याच्यात तुमचं जर टॉपिक सांगायचे झाले त्याच्यात काय काय प्रिपेअर करायला लागतं. प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेजेस, ऍव्हरेजेस, रेशन, प्रपोर्शन, मिक्सचर, एलिगेशन्स, टाइम, स्पीड अँड डिस्टन्स, टाइम अँड वर्क, प्रोबॅबिलिटी, परमिशन, कॉम्बिनेशन, अल्जेब्रा, ज्योमेट्री काइंड ऑफ, हे गोष्टी असतात. लॉजिकल रिझनिंग मध्ये ब्लड रिलेशन्स, डायरेक्शन्स वगैरे, सेटिंग, अरेंजमेंट, कोडिंग, डिकोडिंग, इनइक्वालिटीज, पझल्स, ह्या गोष्टी लॉजिकल रिझनिंग मध्ये असतात. VRC मध्ये रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, क्लोजेस्ट टेस्ट, पॅराजम्बल्स, एरर डिटेक्शन, ग्रामर वगैरे ह्या गोष्टी. ह्या जेव्हा 3 गोष्टी तुम्ही करता, तुमचं प्लेसमेंटच्या दृष्टीने तुम्ही ऑलरेडी 80% काम झालेलं आहे तुमचं.
20% तुमचं इंटरव्ह्यू स्किल्स असतात, त्याचं पण ट्रेनिंग नंतर मिळतं किंवा तुम्हाला युट्यूबवर पण बरंच मिळतं. हे पण तुमचं युट्यूबवर होईल, तुम्हाला क्लास लावण्याची गरज नाही. मी काही तुम्हाला क्लासचं प्रोडक्ट विकायला आलेलं नाही, पहिली गोष्ट ही क्लिअर करा. अजिबात सांगणार नाही मी तुम्हाला क्लास कुठे लावायचा आणि काय. ह्या गोष्टी सेल्फ स्टडीने खूप होऊ शकतात, फक्त इच्छाशक्ती जसं मी सांगितलं का करायचं आणि का नाही, कळतंय. सो 80% तुमचं काम होतं वेन यू डू दिस अँड यू प्रिपेअर फॉर दिस. ठीक आहे. आणि युट्यूबवर तुम्ही टाकलं ना की कॅट साठी काय लागतं, सीईटी साठी काय लागतं, या गोष्टी तुम्हाला सगळं अवेलेबल आहे. कुठंच काहीच जायची गरज नाही. फक्त मॉक टेस्ट वगैरे जे राहतात ते घ्यायला लागतं तुम्हाला एक प्रिपरेशन खूप स्ट्रेंथन करण्यासाठी. आता एमबीए एंट्रन्स साठी आपल्याला ह्या गोष्टींचं प्रिपरेशन करायचं, तिन्ही गोष्टींचं सगळ्याच एक्झामला हेच लागणार. मग आता एंट्रन्स मध्ये काय काय प्रकार आहे, कोणत्या कोणत्या एंट्रन्स असतात. तर जर तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया कॉलेजेस पाहिजे तर सगळ्यात फेमस असते एमबीए कॅट, कॉमन ऍडमिशन टेस्ट फॉर एमबीए. ठीक आहे. ही सगळ्यात पॉप्युलर अँड मोस्ट, म्हणजे 2,30,000 मुलं ही परीक्षा अपियर करतात ऑल ओव्हर इंडिया एव्हरी इयर. याच्यातून तुम्हाला ऑल ओव्हर इंडियाचे टॉप 20 स्कूल्स मिळतात. जसं सरांनी ऑलरेडी सांगितलं, जगताप सरांनी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की काही सिम्बायोसिस वगैरे, आय एम अहमदाबाद वगैरे कॉलेजेस आहे. थ्रू कॅट ऍग्री बिझनेस साठी कॅट, मॅट, स्नॅप, देर आर 209 कॉलेजेस जे आहे ऍग्री बिझनेस मध्ये खूप चांगलं काम करत आहे. ठीक आहे. पण आपल्याला या 209चा काही संबंध नसतो. आपल्याला जायचंय टॉप 10 ऍग्री बिझनेस स्कूल. जर ऍग्री बिझनेस मध्ये जायचंय, असं काही नाही की तुम्हाला कंपल्सरी ऍग्री बिझनेसच करायला लागेल. तुम्ही एमबीए मध्ये फायनान्स पण घेऊ शकता, राईट. भले तुमचं ऍग्री काय म्हणतात ग्रॅज्युएशन आहे, तुम्ही फायनान्स पण घेऊ शकता, मार्केटिंग पण घेऊ शकता, आयटी पण, काही घेऊ शकता. पण मोस्ट ऑफ मे यू प्रेफर फॉर MBA in agribusiness management. That's why I'm telling you this statistics. Otherwise, there are good number of colleges here, finance, marketing वगैरे ह्या प्रोफाईल साठी. मग MBA कॅट थ्रू ऑल ओव्हर इंडियाचे कॉलेजेस साठी आपण एलिजिबल बनतो. पण याच्यात तुम्हाला कमीत कमी 90% स्कोर पाहिजे तर चांगलं कॉलेज. 90 म्हणजे मी तर 95 म्हणतो ऍक्च्युली, पण तुम्हाला थोडंसं पर्सेंटेज नाही बरं का, देर इज अ डिफरन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅटचा पेपर असतो 300 मार्क्सचा, तर तुम्हाला 150 मार्क्स मिळाले म्हणजे तुम्हाला 50% मिळाले, 50%. पण तुमचे पर्सेंटाईल होता हे अप्रॉक्सिमेटली 99%. हे तुमचे 99% स्कोर होतो. म्हणजे तुम्हाला 100% पेपर सॉल्व्ह करायचा नसतो, फक्त 50% विथ गुड अमाऊंट ऑफ अॅक्युरेसी तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो. अँड यू वुड बी गेटिंग क्लोजर टू दिस पर्सेंटाईल. ठीक आहे. मग तो पहिलं ती भीती काढा. पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज मध्ये खूप फरक आहे. 50% ही वेगळी गोष्ट आहे आणि हेच इक्विव्हॅलंट टू 99% होतं तुमचे. ठीक आहे. मग तुम्हाला जर 10वी 12वी ग्रॅज्युएशनला कमीत कमी 50% कोणत्या एक्झाम मध्ये मिळाले असतील तर तुम्ही कॅट एकदम कॉन्फिडेंटली देऊ शकता. ठीक आहे. नाव कॅट तर झालं ऑल ओव्हर इंडियाचे एक्झाम. मग त्याच्यातच तुम्हाला आयएम्स जे आहे, देशामध्ये 20 आयएम्स सध्या काम करत आहे. आयएम सोडून पण खूप टॉपचे कॉलेजेस आहे, जसं FMS आहे, यू हॅव MDI गुरगाव वगैरे, खूप चांगले कॉलेजेस आहे. अपार्ट फ्रॉम दिस ते पण IFT वगैरे खूप चांगलं करिअर. म्हणजे चांगलं करिअर म्हणजे काय, एक तर प्रोफाईल आणि दुसरं पॅकेज तुमचं 15 ते 20 लाखाचं पॅकेज सोडून जातं. देन महाराष्ट्रामध्ये सेकंड नंबर पॉप्युलर एक्झाम इज MBA CET, राईट, कॉमन एंट्रन्स टेस्ट. सो फॉर MBA CET ही सेकंड मोस्ट पॉप्युलर. अगेन अराउंड 2 lakhs पीपल गिव्ह इट ओनली इन महाराष्ट्र. याच्यात बाकीचे पण एलिजिबल असतात आउट ऑफ महाराष्ट्राचे, ते पण पोरं ही CET एक्झाम देतात. त्याच्या थ्रू कॉलेजेस जर बघितलं तर जमनालाल बजाज, आपल्याच कॉलेज जवळ जत्रा हॉटेल जवळ रजत जाधव हा आमचा स्टुडंट आहे 2019चा. 2020 मध्ये CET झालीच नाही. 2020च्या CETचा स्टुडंट. आणि he's into Jamnalal Bajaj now. He'll almost completing his this thing. अभी सेकंड इयर ऑलरेडी सुरू झालं त्याचं. जमनालाल बजाज मध्ये ऍडमिशन झालं. म्हणजे जमनालाल बजाज तुम्ही ऐकलं असेल, 18 लाखाचं मिनिमम पॅकेज त्याचं सुरू झालं. म्हणजे कन्फर्म झालं त्याचं. घरच्यांना विचार करा, इथं राहतो तो जत्रा हॉटेलच्या तिथं. आलं लक्षात.
डायरेक्ट 18 लाखाचं पॅकेज, एक सामान्य घरातून आलेला पोरगा, फक्त आणि फक्त मेहनतीच्या बळावर. याच्यात क्लासेसचं योगदान नगण्य असतं, तुमचं योगदान खूप मोठं आहे आणि ते खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. 18 लाखाचं पॅकेज, घरच्यांना किती आनंद झाला असेल हे विचार करा. आपल्या घरच्यांना पण तशाच प्रकारचं आपल्याला काहीतरी जसं मी सांगितलं मुवमेंट जगू द्यायचं आहे. MBA CET सगळ्यात आणि याची डिफिकल्टी लेवल त्या प्रमाणात खूप कमी असते कॅटच्या, खूप कमी असते MBA CET ची डिफिकल्टी लेवल. कॅट थोडंसं डिफिकल्ट असतं, ऍडव्हान्स असतं, पण त्याच्यात ऑप्शन्स खूप जास्त असतात. कॅटमध्ये खूप जास्त ऑप्शन्स असतात. MBA CET तुमचे टॉप 20 स्कूल्स मध्ये ऑप्शन्स थोडेसे कमी होतात. ठीक आहे, थोडेसे म्हणण्यापेक्षा 7 ते 8 कॉलेजेस आहे महाराष्ट्रात जे तुमचं करिअर बऱ्यापैकी नेऊ शकता पुंबापर्यंत. पुंबा आणि पुंबाच्या वरचे जे कॉलेजेस ते तुम्हाला एक चांगलं करिअर देऊ शकतात, 7 ते 8 कॉलेजेस. पण कॅट मध्ये खूप जास्त ऑप्शन्स आहे, म्हणून दिस इज वाय इट इज मोस्ट पॉप्युलर एक्झाम. देन त्याच्यानंतर महाराष्ट्रात असलेली स्नॅप, सिम्बायसिस चे ज्या कॉलेजेस आहे, जे काही कॉलेजेस सिम्बायसिसचे, ते त्यांची स्वतःची एंट्रन्स सीईटीचा स्कोर पण ऍक्सेप्ट नाही करत, ते स्नॅप घेता. त्याची पण डिफिकल्टी लेवल MBA CET सारखीच असते, राईट. अँड याच्या थ्रू तुम्हाला सिम्बायसिसचे जे काही 8-10 कॉलेजेस आहेत त्याच्यात तुम्हाला ऍडमिशन मिळतात या स्कोर थ्रू. याच्यात एकच आय वुड से थोडासा विचार करण्याची गोष्ट ही असते सिम्बायसिस मध्ये, फीस थोडी जास्त आहे. ठीक आहे, ती एक थोडासा पॉइंट असतो. देन यू हॅव NMAT, नरसी मुंजी कॉलेज आहे, त्यांची स्वतःची एंट्रन्स टेस्ट असते महाराष्ट्रातलं NMAT. ही पण डिफिकल्टी लेवल CET सारखीच असते, खूप सोपी असते. हे कॉलेज एक तुम्ही टार्गेट करू शकता. अँड देन TIS, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, TISNET ते एंट्रन्स घेता, त्याची पण डिफिकल्टी लेवल हीच असते. म्हणजे फक्त कॅट आणि झॅट ही झेवियर्स कॉलेजसाठी एंट्रन्स टेस्ट असते. या 2 एक्झाम्स डिफिकल्ट असतात. कॅट मधून खूप जास्त ऑप्शन्स आहे, सगळे IIMs कॅटच स्कोर घेतात, बाकीच्या स्कोरला ते विचारत पण नाही. अँड देन these are the exams which you can prepare for MAT. आणि सगळ्यांसाठी, सगळ्या एक्झामसाठी हे 3च सेक्शन्स करायचे. फक्त कॅट साठी तुम्हाला थोडं ऍडव्हान्स हेच टॉपिक्स करायचे. जसं आता आपण म्हणतो, सपोज टॉपिक घेतला आपण प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस हा जर टॉपिक घेतला तर त्याच्यात काय असतं, लेवल 1 चे क्वेश्चन्स, लेवल 2 चे क्वेश्चन्स, लेवल 3 चे क्वेश्चन्स. तर काय होतं, MBA CET, स्नॅप, NMAT वगैरे ना, हे तुम्हाला लेवल 1 आणि लेवल 2 मतलब इझी आणि मॉडरेटच क्वेश्चन विचारतील ह्या एक्झाम मध्ये. कॅट मध्ये तुम्हाला याचा तर अभ्यास करायचाच आहे, पण लेवल 3 चा पण अभ्यास करायचा आहे. म्हणजे वेगळं काही नाही, फक्त एक लेवल तुम्हाला वरती जायला लागते कॅटसाठी. पण ऑप्शन जास्त असल्यामुळे मुलं ती करतात. ठीक आहे, किती जणांनी कॅटचा फॉर्म भरला या वर्षाचा, नोव्हेंबरचा? मुला सांगा रे तुम्ही, मी काय विचारणार नाही प्रश्न, तुम्हाला जे असेल ते सांगा म्हणजे मला क्लॅरिटी येते. कॅटचा या वर्षाचा फॉर्म भरलेला किती लोक आहेत नोव्हेंबर मध्ये जे एक्झाम आहे? आहे का कोणी? कोणीच नाही भरला का कॅटचा फॉर्म? फायनल इयरच्या मुलांना, सेकंड इयर फर्स्ट इयर तर एलिजिबल नाही. फायनल इयरच्या मुलांनी भरलाय? 2 विद्यार्थ्यांनी भरलाय सर, एंट्रेन्स केलाय सर, राठोड. ओके, ठीक आहे. सो हा, तर तुम्ही आणि हे पण प्रिपेअर करत असतील त्यांच्या पद्धतीने, तुम्हाला काही क्वेरी झाली तुम्ही बिंदास कॉल करू शकता, टेन्शन घेऊ नका. पण ज्यांनी भरला नसेल किंवा काय, आता तर ते माझ्यामध्ये डेट पण गेली त्याची. पण आता CETचा फॉर्म पुढच्या म्हणजे फेब्रुवारीमध्ये CET होईल, त्याच्यासाठी बरेचसे फायनल इयरचे मुलं प्रिपेअर करतील. सेकंड इयरच्या ऑलरेडी सुरू करताय. हे बघा, मला ऍक्च्युली आता कॉल आला होता, आता म्हणण्यापेक्षा 2-3 दिवसापूर्वी. त्याच्यातल्या 2 मुलींनी ऍडमिशन पण घेतलंय. एक मिनिट. के वाघ BBA कॉलेज वेगळं आहे का आपलं? वेगळं आहे ना? सिनियर कॉलेज मध्ये सर, शेजारी. अच्छा, त्यांची आपण सेपरेट बॅच बनवली त्या पोरांची. ठीक आहे, त्यांची सेपरेट बॅच बनलेली आहे आणि त्यांनी पण आताच रिसेंटली ऍडमिशन घेतलेलं आहे. फेब्रुवारी
सीईटीच्या साठी तुम्ही आताच प्रिपरेशन सुरू कराल, राईट. ह्याच गोष्टी, आणि जसं मी सांगितलं लेवल बरीच कमी असते. तर हे जे कॉलेजेस आहे याच्यात जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला टॉपचं कॉलेजेस मिळाल्यानंतर टॉपची जॉब प्रोफाईल आणि टॉपचं पॅकेज, आणि मग पुढे सगळंच लाईफस्टाईल वगैरे सगळं चांगलं चांगलं चालत जातं. ठीक आहे, सगळ्या गोष्टी नंतर ऑटोमॅटिक बिल्ड होत जातात. पण सुरुवात आपली असते की आपल्याला पहिले तर डिसाईड करायचंय की आपल्याला एमबीए खरंच चांगल्या कॉलेजमधून करायचंय का. करायचं असेल त्याच्यासाठी काय काय करायला लागतं, राईट. काय काय गोष्टी आपल्याला अभ्यास करायला लागेल त्याचं क्लॅरिटी आली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही प्लॅन बनवला पाहिजे. त्याच्या मी जर फर्स्ट इयरला आहे, मी जर सेकंड इयरला आहे, मी जर थर्ड इयरला आहे, तर माझा प्लॅन कसा असणार आहे ते तुम्ही डिस्कस केलं पाहिजे. चांगल्या एक्सपर्ट कडून मेंटरिंग घेतलं पाहिजे की काय, तुमच्या फॅकल्टीजला विचारा. तुम्हाला म्हणजे त्यांना डायरेक्ट इझिली ऍक्सेस आहे, तुम्ही त्यांना विचारू शकता की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. हा प्लॅन बनवा व्यवस्थित, आणि त्या दृष्टीने प्रयत्न केला तरच काहीतरी होईल. अदरवाईज देर इज नो यूज ऑफ डुइंग दॅट. ठीक आहे, आय क्विकली डू सम शॉर्टकट ट्रिक्स. अच्छा, मला सांगा याच्यात कोणाला काही क्वेरी आहे एमबीए एंट्रन्स बद्दल किंवा कॉलेजेस बद्दल? काही क्वेरी कोणाला असेल तर विचारा. हा सर, एक प्रश्न होता विद्यार्थ्यांच्या वतीनेच मी विचारतो. बोला. तर आपल्या अब्रॉड एमबीए साठी कोणती एक्झाम द्यावी लागते आणि त्याचं कसं प्रिपरेशन करता येईल आपल्याला? त्यासाठी जीमॅट आपण देऊ शकतो. हो. जीमॅट ही एक्झाम असते, टोफेल द्यायला लागते. लँग्वेज डिपेंड्स, म्हणजे ते पण युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी डिपेंड. एखाद्याची युनिव्हर्सिटी किंवा कंट्री फायनल झाली ना त्या दृष्टीने थोडासा एक्झाम चेंज होते. पण त्याच्यात पण आता जीमॅटचा पण सिलेबस बघितला, मोस्टली जीमॅटच देता पुरा. जीमॅटचा जर सिलेबस बघितला तर हेच अगेन 3 सेक्शनचा अभ्यास करायचा. फक्त याच्यात इंग्लिश पार्ट थोडा जास्त असतो जीमॅट मध्ये. रिडिंग कॉम्प्रिहेन्शन हे जास्त असतं. बाकी हे आणि हे तर असणारच आहे सगळीकडेच. ठीक आहे, ओके. सो क्विकली वी वुड डू ट्रिक हिअर. मला सांगा 109चा स्क्वेअर करायचा आहे, कसा कराल? पटकन करा, चला. नोटबुक आणि पेन तुमच्या समोर पाहिजे. 109चा स्क्वेअर कसा कराल? हे बघा, वेनेवर नंबर्स आर क्लोज टू 100, वेनेवर नंबर्स आर क्लोज टू 100 आपण स्क्वेअर कसा करतो एकदम व्यवस्थित लक्षात घ्या. 109 इज +9 from 100. It is +9 from 100. Your answer will divided in 2 parts. इथं होईल डिफरन्सचा स्क्वेअर, दॅट इज 9 का स्क्वेअर इज 81, आणि इथं येणार 109 + 9 118. दिस इज युअर स्क्वेअर. ठीक आहे. सपोज 108चा स्क्वेअर करायचा. 108 इज +8 from 100. 8चा स्क्वेअर 64, 108 + 8 116. मेंटली यू कॅन डू सच क्वेश्चन, मेंटली यू कॅन डू सच क्वेश्चन. ठीक आहे. 106चा स्क्वेअर करायचा आहे. 6चा स्क्वेअर 36, 106 + 6 112. दिस इज युअर स्क्वेअर. अंडरस्टूड दिस? समजलं का? हो सर. Suppose you want to do square of 112. Same thing. Difference is +12 from 100. +12 चा स्क्वेअर काय? 144. 44 will be written here. 1 is carried. 112 + 12 144 + 1 140. 112 + 12 140 124 + 1 125. This is your square. One more example. 113. 113 चा स्क्वेअर 13चा स्क्वेअर काय असतो? 169. तर तुम्ही 2 डिजिट लिहाल 69, एक कॅरी केला. 113 + 13 जो डिफरन्स आहे तो 13चा आहे. 126 होतात, +1 127. दिस इज युअर स्क्वेअर. दीज आर द थिंग्स विच यू वुड बी स्टडिंग, आणि हे तुम्हाला युट्यूबवर वगैरे कुठं पण मिळेल जर इच्छाशक्ती असेल, सगळीकडेच मिळेल. फक्त अभ्यास करा व्यवस्थित. हे 3 सेक्शन्स आतापासूनच टार्गेट करा. भले तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर कुठे असाल, तुम्ही आतापासूनच हे सेक्शन्स टार्गेट करा, कारण हेच तुमचं करिअर बनवणार आहेत. अपार्ट अलॉंग विथ इंटरव्ह्यू स्किल्स, ह्या गोष्टी तुमचं करिअर डायरेक्ट रिलेटेड आहेत.
दीज थिंग्स आणि तुमच्या अकॅडमिक सोबत असं नाही की तुम्हाला सगळं सोडून याच गोष्टी करायच्या आहेत. जर तुम्ही फर्स्ट इयरला आहे तर तुम्हाला खूप कमी वेळ द्यायला लागेल अभ्यासाला, पण कन्सिस्टन्सी म्हणजे काय म्हणतो मी, की तुम्ही अर्धा तास जरी दिला ना तरी चालेल, भले तुम्ही सेकंड इयर थर्ड इयर होतं, अर्धा तास जरी अभ्यास केला तरी चालेल, पण तो आठवड्यातून एखादा दिवस टाइमपास करू शकता, एखाद 2 दिवस टाइमपास होऊ शकता. पण एकदमच तुम्ही आज सुरू केलं आणि डायरेक्ट 10-12 दिवसाचा गॅप घेतला तर त्याला काही अर्थच नाही. तुम्ही काहीच करू नका, तुम्ही फक्त ग्रॅज्युएशनची डिग्री लावून घ्या, घरी सांगा की माझं झालंय ग्रॅज्युएशन, आता मला घरीच थांबायचंय, माझं काही होणार नाही कारण मी ग्रॅज्युएशन काही व्यवस्थित केलं नाही, मी काय बाकीच्या गोष्टी मला सांगितल्या गेल्या होत्या त्यांनी काही केल्या नाही, म्हणून माझं करिअर मला नाही वाटत काही चांगलं होईल पप्पा, मी घरीच येतो आणि हेच होणार आणि तेच होणार असं सांगतो तुम्हाला. त्याच्यापेक्षा जर खरंच काहीतरी करायचं या गोष्टींच्या दृष्टीने विचार करा. कोणालाही काही डाऊट्स असतील तुम्ही आत्ता विचारू शकता, नंतरही तुम्ही विचारू शकता. आय एम नॉट शुअर की मी माझा नंबर देऊ शकतो. अमोल सरांकडून तुम्ही नंबर घेऊ शकता माझा, अमोल डेरले सरांकडून, त्यांना विचारून घ्या. जर कोणाला खरंच काही स्पेसिफिक क्वेरी असेल MBA एंट्रन्स किंवा काही पण करिअर रिलेटेड, यू कॅन टॉक टू मी अँड गेट युअर थिंग क्लिअर. ठीक आहे, कोणाला काही विचारायचं आहे? हा सर, एक विद्यार्थ्यांच्या वतीने मला एक विचारायचं आहे. तुम्ही एक पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल मध्ये एक डिफरन्स नेमकं काय आहे नेमकं ते एकदा सांगा सर. येस सर. म्हणजे काय असतं मुलांचं जर पुढे एक्झाम आहे MBA एंट्रन्स साठी, येस काय असतं MBA, आता MBA कॅट आपण जेव्हा देतो तर MBA कॅट मध्ये आताच्या जे पॅन्डेमिक मुळे चेंज झालेला पॅटर्न तुम्हाला सांगतो, कॅट 20 पासून मागच्या वर्षापासून, तर याच्यात 26 क्वेश्चन्स असतात, याच्यात 24 क्वेश्चन्स असतात, याच्यात 26 क्वेश्चन्स असतात. तर टोटल तुमचे 78 क्वेश्चन झाले, राईट. 78 क्वेश्चन्स इंटू 3 मार्क्स पर क्वेश्चन, तर हा 224चा 76 क्वेश्चन झाले, तर हा 228चा क्वेश्चन 228 मार्क्सचा पेपर आहे. आता एक 228 पैकी आपण जर विचार केला की 228 मार्काचा पेपर आपण देतोय, आपण 76 क्वेश्चन्स पैकी 38 क्वेश्चन्स 100% अॅक्युरेसीने सॉल्व्ह केले. 76 पैकी 38 क्वेश्चन सॉल्व्ह केले 100% अॅक्युरेसी, म्हणजे आपल्याला इंटू 3 हे 114 मार्क्स मिळतील. ठीक आहे, 114 मार्क्स आपल्याला मिळत आहे 228 पैकी, म्हणजे आपल्याला किती टक्के मार्क्स मिळाले? 50%. बरोबर, 228 पैकी 114 मार्क्स मिळाले, 50%. पण तुम्ही जे 100 मुलं परीक्षेला बसले होते, त्या 100 मुलांपैकी 2 लाख मुलं असतात ऍक्च्युअली, पण मी एक्झाम्पल देतोय, 100 मुलांपैकी तुम्ही 99 मुलांना मागे टाकले. जेव्हा तुम्हाला 114 मार्क्स मिळाले ना, तुम्ही 99 मुलांना मागे टाकले, म्हणून तुमचं आणि तुमच्या पुढे एकच पोरगा आहे, म्हणून तुम्हाला 99 पर्सेंटाईल मिळाले. 99 पर्सेंटाईल मिळाले. भले तुमचा स्कोर पेपरच्या 50% तुम्हाला स्कोर आलेला आहे. पेपर जो होता 228 मार्काचा, त्याच्यातले 114 मार्क्स मला मिळाले, पण ते मिळाल्यामुळे मी माझ्या 99 किंवा 98 मुलांना जेव्हा मागे टाकेल, माझ्या मागे म्हणजे 228च्या खाली असणारे 98 मुले 100 पैकी, म्हणजे माझं जे पर्सेंटाईल आहे ते 98% आहे, म्हणून मला टॉप 20 स्कूलच मिळणार आहे. म्हणजे क्वेरी क्लिअर झाली सर? हो सर. अजून काही कोणाला क्वेरी असेल तर प्लीज आस्क, डू नॉट हेजिटेट. विद्यार्थ्यांना काही विचारायचं असलं तर विचारून घ्या. हा सृष्टी, काय विचारायचं आहे? येस सर. हा बोल. तर ते टॉप 20 स्कूल मध्ये ऍडमिशन मध्ये 10th आणि 12th चे पण मार्क्स कन्सिडर करता का? 60% म्हणजे एकदमच तुम्हाला अहमदाबाद मध्ये वगैरे जायचंय तर 60% ते 10-12 चा कन्सिडर, व्हेरी गुड क्वेश्चन, तर ते कन्सिडर करता. पण जर बाकीचे जे IIMs आहेत त्याच्यात ते एवढं विचारत नाही. ठीक आहे, मग तुम्हाला कॅटचा जो स्कोर असतो मेन असतो, म्हणजे एकदमच टॉप 20 स्कोर मध्ये जेव्हा तुम्ही एलिजिबल व्हाल तेव्हा ते बघणार. अँड सो व्हॉट इफ समजा आपल्याला कमी असले तर? मग बाकीचे ऑप्शन्स खूप आहे ना. अगर बाकीचे आता सपोज जसं फॉर एक्झाम्पल 99 पर्सेंटाईल वर तुम्हाला MDI आहे, म्हणजे तुम्हाला MDI कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, तुम्हाला कॅट मध्ये 99 पर्सेंटाईल पाहिजे, पण MDI तुमचं अकॅडमिक्स बघत सुद्धा नाही. तुम्हाला इयर ड्रॉप जरी असेल, फॉरगेट अबाउट पर्सेंटेजेस, इयर ड्रॉप जरी असेल तरी ते ऍडमिशन देतं, पण तुम्हाला कॅटमध्ये स्कोर चांगला पाहिजे. आणि पॅकेजेस अगेन, या वर्षाचं तुम्ही जर ऍव्हरेज पॅकेज पाहिलं MDIचा 18 लाखांचं आहे. ठीक आहे, तर असं काही नाही की म्हणजे तुम्हाला पर्सेंटेज कमी तर टॉप 20 स्कूल मध्ये ऍडमिशन नाही मिळत. देअर वुड बी फ्यू टॉप 20
म्हणजे जसं आय एम अहमदाबाद आहे, दे लुक आफ्टर 60% criteria, but otherwise there are very good number of B schools which are left who do not think about your graduation. म्हणजे ते तुमचं ग्रॅज्युएशन विचारत नाही. ठीक आहे, अजून क्लिअर आहे सृष्टी? Yes, sir. ओके, अजून कोणाला विचारायचं काही? हॅलो सर, ते स्नॅप मध्ये पण निगेटिव्ह मार्किंग असते का? यस, स्नॅप मध्ये पण निगेटिव्ह मार्क सगळीकडेच निगेटिव्ह. सीईटी सोडली, एमबीए सीईटी सोडली तर निगेटिव्ह मार्किंग सगळीकडे आहे. आणि हा प्रश्न तुम्ही ऍक्च्युली जेव्हा तुम्ही अभ्यास खूप चांगला कराल तेव्हा हा मनात पण येत नाही. जेव्हा अभ्यासच सुरूच नाही केलाय ना तेव्हाच हे निगेटिव्ह. हे बघा, निगेटिव्ह मार्किंग असो किंवा नसो, पहिली गोष्ट लक्षात घ्या, सीईटीत निगेटिव्ह मार्किंग आहे याचा अर्थ सीईटीत निगेटिव्ह मार्किंग फक्त तुम्हालाच आहे असं नाहीये. तुमच्यासारखे बरेच लोक तिथे देवाची नावं घेत आहे, लक्षात घ्या. राईट. आणि देव त्यालाच पावतो जो खरंच मेहनती असतो. तर त्याच्यामुळे हे विचार सोडून देतो मी निगेटिव्ह मार्किंग वगैरे. अभ्यास चांगला करायचा आहे, तो पॅटर्न कसा आहे असो काही असो, आपण क्रॅक करणार म्हणजे क्रॅक करणार, दॅट्स इट. ठीक आहे, अजून कोणाला विचारायचं आहे? विचारा, टेन्शन न घेऊ. तुम्ही कॉलेजची फीस भरली आहे, तुमचा पूर्ण अधिकार विचारायचा. सर, एक क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग आणि VARC हा एक मेन सिलेबस झाला आपल्या कोणत्या एक्झामसाठी. पण क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये जसं MBA ची प्रिपरेशन करत असू तेव्हा काहीतरी सब टॉपिक्स पण असेल, जसं प्रॉफिट अँड लॉस पर्सेंटेज. येस येस येस. असं असे कोणते मेनली फोकस करायचं, म्हणजे आपण कोणते टॉपिक असे मेनली फोकस केले पाहिजे जे आपल्याला एक्झाम मध्ये हेल्प करेल? सगळेच टॉपिक्स, अनिमेशन सगळेच. म्हणजे कसं, आता सपोज कॅट तुम्ही देवत जाल, कॅट मध्ये काय असतं, तुमचा कॅटचा जो क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे तो मेजरली 4 सेक्शन मध्ये डिवाइड होतो. एक अरिथमेटिक सेक्शन, एक असतो अल्जेब्रा सेक्शन, एक असतो जिओमेट्री सेक्शन. हे मेजर, एकदम मेजर आहे 3 सेक्शन्स. म्हणजे पूर्ण क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे ना, तर अरिथमेटिक तुमचं 40% असतं, अल्जेब्रा तुमचं 25% असतं आणि हे 20% असतं. ठीक आहे, म्हणजे तुमच्या 85% हे 3च सेक्शन्स आहे. आता जॉमेट्री त्याच्यातली त्याच्यात म्हणजे ऐकायला खूप भयानक वाटतं जॉमेट्री, बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो, पण याच्यात 4च गोष्टींचा अभ्यास करायचा असतो. ट्रायंगल्स, सर्कल्स, पॉलिगन्स, क्वाड्रिलॅटरल्स. या 4च गोष्टी कराल, तुमचा 20% हा सेक्शन क्लिअर झाला. अल्जेब्रा मध्ये तुम्हाला 6 ते 6 टॉपिक्स करायचे असतात. लिनियर इक्वेशन्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, इनइक्वालिटीज, फंक्शन्स, मॉड्युलस, मॅक्सिमा मिनिमा, लॉगरिथम. हे टॉपिक्स तुम्ही जेव्हा कराल तुमचं 25% झालं. अरिथमेटिक हा खूप सोपा विषय आणि फक्त हा तुमच्या नॉन इंजिनिअरिंग साठी कॅटने आणलेला हा टॉपिक आहे. कारण त्यांना तुमचं जे प्रपोर्शन आहे वाढवायचं आहे नॉन इंजिनिअरिंग वाल्यांचं, त्याच्यासाठी आणलाय, म्हणून त्याचं वेटेज खूप जास्त आहे, 40%. मग याच्यात कोणता अभ्यास करायला लागतो आपल्याला? कोणत्या टॉपिकचा? प्रॉफिट अँड लॉस, ऍव्हरेजेस, पर्सेंटेजेस, पार्टनरशिप्स, रेशिओ अँड प्रपोर्शन, मिक्सचर अलिगेशन, देन यू हॅव टाइम, स्पीड अँड डिस्टन्स, टाइम अँड वर्क. हे सगळेच टॉपिक अरिथमेटिक. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, हेच टॉपिक्स अरिथमेटिकचे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच करायचं नाहीये. हे टॉपिक केले म्हणजे तुमचं 40% क्वांट सेक्शन झालं कॅटचं. सीईटीचा पण मेजॉरिटी पार्ट हाच असतो अरिथमेटिक. अल्जेब्रा मध्ये तुम्ही जेव्हा कराल हे जे टॉपिक सांगितले तेव्हा तुमचं हे 25%, 20% असं क्लिअर होतं. कळलं? तसंच लॉजिकल रिझनिंग मध्ये पण असतं. आता लॉजिकल रिझनिंग मध्ये सीईटी जर घेतलं, सीईटीचं स्ट्रक्चर वेगळं असतं. त्याच्यात तुम्हाला 200 मार्क्सचा पेपर असतो सीईटीचा. क्वांट असतं 50 मार्क्स, लॉजिकल रिझनिंग असतं तुमचं 100 मार्क्स आणि इंग्लिश असतं 50 मार्क्स. स्ट्रक्चर असतं. मग याच्यात कोणते टॉपिक्स असतात? याच्यात सगळेच एलआरचे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे. इनपुट, आउटपुट, म्हणजे IBPS क्लर्क वगैरे जे कोणी दिले असेल किंवा माहिती असेल तो पूर्ण सिलेबस MBA सीईटीचा आहे. ब्लड रिलेशन्स, डायरेक्शन्स, इनपुट, आउटपुट, कोडिंग, इनइक्वालिटीज वगैरे हे जे टॉपिक्स हे आपल्याला इथं करायला लागतं लॉजिकल रिझनिंग. ठीक आहे, तर डिपेंड तुम्ही जी एक्झाम देताय ना त्यानुसार टॉपिक्स तर तुमचे हे सगळे हेच टॉपिक्स आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याच एक्झाम मध्ये अभ्यास करायचा नाहीये. फक्त वेटेज थोडंफार कमी जास्त होतं. कळलं? आणि जसं कॅट सोडून बाकीच्या एक्झाम्स मी तुम्हाला सांगितलं त्याची डिफिकल्टी पण कमी असते. ठीक आहे, मग ज्यांना मॅथ्स खूपच वीक आहे, होणारच नाही, तर त्यांनी बाकीच्या नॉन कॅट एक्झाम साठी करू शकता. पण ऑप्शन्स त्यांचे खूप कमी होतात, ते एक सॅक्रिफाईस करायला लागतं. तर टॉपिक्स तुम्हाला हे जे टॉपिक सांगितले हेच करायचे.
येस, अजून कोणाला काही विचारायचं आहे? सर एक विचारायचं होतं आपलं, जसं IIM झालं किंवा ज्या मोठ्या टॉप बी स्कूल आहे त्या ठिकाणी कॅटचे पर्सेंटेज, त्यानंतर एक GDPI म्हणून पण एक असतं का? येस सर, येस सर, ग्रुप डिस्कशन अँड येस सर, येस सर. त्याच्याविषयी थोडं मार्गदर्शन. सर पहिले तर पहिला मेजर क्रायटेरिया काय असतो सर, मी जस्ट हा सर, आवाज येत नाही तुमचा, म्यूट केलेलं आहे. हॅलो 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 सर. नाही आवाज ठीक आहे. तरी जेव्हा मुलं प्रिपरेशन करतात ग्रुप डिस्कशन, पर्सनली इंटरव्ह्यूचं, तर एक ऍक्च्युअली त्याच्यासाठी एक स्पेसिफिक एक सेशनच बरेचसे होऊ शकतात GDPIच्या स्टेजवर. पण याच्यासाठी तुम्हाला प्रिपेअर लागतं. पण हे कधी करायला लागतं याला तुम्हाला एक्झाम्पल, तुमची आता जे फायनल इयर आहे ते नोव्हेंबर 21 मध्ये, ह्या नोव्हेंबर मध्ये ते कॅट देतील. त्यांना तोपर्यंत कॅटचं पूर्ण आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन कॅटचं पाहिजे. ते GDPIचा डोक्यात विचारावं नका. जशी तुम्ही 26 नोव्हेंबरला कॅट द्याल त्याच्यानंतर तुमच्याकडे असतो डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल मध्ये तुमचं GDPI असतं. म्हणजे तुम्ही एकदा रिटर्न क्लिअर केली, तुम्हाला 4 महिने मिळतात तुम्हाला ह्या गोष्टीवर प्रिपेअर करण्यासाठी. ठीक आहे. मग त्याच्यात आजकालच टेन्शन घेण्याची गरज नसते. पण ग्रुप डिस्कशन काय असतं, त्याचे काय टेक्निक्स असतात, कसं इफेक्टिव्ह ग्रुप डिस्कशन केलं पाहिजे, पर्सनल इंटरव्ह्यू, रेझ्युमे कसा बनवायचा, दॅट वुड बी अ सेपरेट सेशन आय वुड से ऑन दिस. ठीक आहे. पण पहिले तर आपला मेजर जो फोकस आहे तो सध्या कॅट स्कोरवर पाहिजे. कॅट किंवा अदर एंट्रन्स. मग तुम्हाला डिसेंबर मध्ये तुमचं स्नॅप येतं, लक्षात घ्या. डिसेंबर मध्ये स्नॅप येतं, फेब्रुवारी मध्ये तुमचं CET येते, MBA CET. ज्या 3 मेजर एक्झाम्स आपण टार्गेट करतो. मॅट पण असते, मॅट पण बरेच लोक ट्राय देतात. त्याचं पण डिफिकल्टी लेवल CET जाते, CET, CMAT. ठीक आहे. तर GDPIचं प्रिपरेशन अगेन मी जसं सांगितलं, हे जसं आता राठोडने जसं विचारलं होतं, अविनाश ना, अनिमेश सॉरी, अनिमेश, आपलं काही इंटरॅक्शन झालं अनिमेश पहिले? नाही सर. नाही. अनिमेशने जसं विचारलं होतं की हे टॉपिक्स कसे, ते पण युट्यूब वरून तुम्ही करू शकता, हे पण करू शकता. पण काय होतं, युट्यूबला असं स्ट्रक्चर काही नसल्यामुळे, म्हणजे सगळं फ्री आहे पण तसं स्ट्रक्चर काही नाही. मग याच्यानंतर काय करायला पाहिजे, मग टॉपिक टेस्ट कशा दिल्या पाहिजे, मग त्याच्यानंतर मॉक टेस्ट कशा दिल्या पाहिजे, याचा थोडा अभाव असल्यामुळं मुलं जनरली मेंटरिंग प्रेफर करतात. ठीक आहे. अजून काही कोणाला विचारायचं आहे? ओके, आणखी कोणाला काही क्वेश्चन्स आहे का? कोणाला काही प्रॉब्लेम, क्वेरीज? ओके, thank you sir, very Yes. informative session. I kindly request to Professor A.K. Derle for vote of thanks. Over to you sir. Thank you, sir. Now I am here to deliver the vote of thanks. First of all, I kindly thankful to Dr. Kiran Derle sir for delivering such an excellent and informative lecture. Sir, on the behalf of Kikiwag Education Society and College of Agriculture Business Management, I again thankful to you. Now I express my thanks to Professor P.P. Jagtap sir, Principal, College of ABM Nasik, for their endless support. I kindly thanks all the staff, students for cooperation in the organization of such events. Last not the least, big thanks to all the participants who made this lecture more successful.